नमस्कार सगळ्यांना, तुमचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया या चॅनलमध्ये गाईस. तर आज संडे आहे तरी पण मला ऑफिसला जावं लागतं. मग मी आज लेट निघाले, लेट उठलीच मी आज. मग संडेचे तसा पण सुट्टीचा दिवस आहे, पण तुम्हाला माहिती आहे सण आले त्यामुळे सरांनी ऑफिस चालू ठेवलेलं आहे. तर मी आता ऑफिसला चालले. आज भाऊ आहे सोबत कारण त्याला सुट्टी आहे. त्याला सांगितलं सोड मला ऑफिसला, ऑलरेडी उशीर झाला आहे मला. घरात काही शूट नाही केलं. तुम्हाला माहिती आहे मी आता नाही दाखवत तुम्हाला सकाळी उठून काय करते, कारण की तुम्हाला माहितीच पडलं आहे माझं रुटीन काय आहे. काहीतरी टिफिन बनवायचं आहे, निघायचं ऑफिसला जायला कामं करून. तेच दाखवून मग तुम्ही बोर होतील, त्यामुळे मी तेच दाखवत नाही आहे. बघू जर हफ्ते भेटला तर आज मी काहीतरी रीलसुद्धा शूट करू शकते. हफ्ते भेटू द्या फक्त, काही मला टाईमच भेटत नाही. दिवसापासून विचार केला आहे रील शूट करायचा, पण काहीच त्यामुळे आज इकडे खूप गर्दी आहे. का काय माहीत नाही, का गर्दी आहे काय माहिती, मला काय माहिती. इकडे खूप गर्दी होती आज, का काय माहीत नाही, पण होती गर्दी. काय झालेलं का काय झालंय देवालाच माहिती. काय चालवलं काय राहुल बोलतो स्कूटर आहे. मी बोलली हा मी आता गाडीवर चाललोय. तो बोलतो का स्कूटर आहे, नाही स्कूटी आहे. नंतर बोलतो नाही स्कूटर आहे. पण मी बोलली मग 2 चाकच आहे ना काहीतरी. तर काहीच मला भाऊ विचार होता का त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुमचं काय चालू होतं, कुठे त्याच त्याला सांगत होते, एक्सप्लेन करत होते आमचं तेव्हा काय डिस्कशन चालू होतं. मला टाईम तर भेटू द्या आम्हाला यायला मॅचेस बघायला, तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवूच नक्की. माझा ऑरेंज कलर आहे, पण माझ्याकडे ऑरेंज नव्हता. आपण त्याला आज परत एकदा ऑफिसमध्ये शूट करते आणि आज संडे आहे त्यामुळे दोघांना काहीच कामं नाही. तर हे दोघं पण आज आमच्या ऑफिसला आलेले आहेत. संडे आहे तर आम्हाला लवकर सोडत पण नाही सर, काय माहिती आता राग पण येतो आहे. पण जाऊ द्या, कस्टमर तर नाही. मी आता नवाजायला आला आतमध्ये, थांबा. हो माझा भाऊ आणि त्यात राहुल आलेले, तर ते दोघं पण आता गेलेत गाडी बनवून. तर काय हां, तर सरांनी आज लवकर सोडलेलंच नाही आहे. आता 6 तर वाजलेत, आता 7 वाजता सर सोडतील असं तरी आम्हाला वाटते. कारण जर सोडायचं असतं तर सरांनी कधीच सोडलं असतं, पण आता काय 6 वाजता सोडत, 1 तास पण लवकर सोडत नाही आहे. जाऊ द्या, आता त्यांचं ऑफिस आहे, त्यांचं शोरूम आहे, तर आपण काय जास्त बोलू नाही शकत. त्यामुळे आम्ही बघू आता बसलो. सोडलं तर बरं, आता नाही तर नाही. काय करू विचार करत होते. विचार केला तुमच्याशी बोलते. आता मी थोडं शोरूममध्ये शूट करायला लागले, कारण मला काहीच नाही भेटत आहे अख्खा दिवसात शूट करायला. तर गाईज आता फायनली सरांनी, माझा भाऊ थांबलेला होता माझा, तर फायनली सरांनी लवकर म्हणजे अर्धा तास लवकर नाही 20 मिनटं लवकर मला सोडलेला आहे. माझ्यावरती थोडेसे उपकार करून 20 मिनटं लवकर सोडलेलं गाईज. 20 मिनटं विचार करा किती लवकर सोडलंय आमच्या सरांनी. दया आली आमच्यावर, दया आली यांच्यावर, काय थांबलेले माझ्यासाठी. त्यामुळे त्यांनी आम्हाला 20 मिनटं लवकर सोडलेलं आहे. गाईज आम्ही चुना लावलेला आहे सरांना. काही चुना बिना
उद्या चाललेलं आहे. उद्या ते द्यायला लागते ते मला उद्या पे करायचे आहेत. तर आता लवकर जिओमध्ये पोट करते का एअरटेलमध्ये नंतर करेन. चालेल उद्या भेटू त्याला बोल. काही तिकडे पोलिस आहेत, ट्रॅफिक पोलीस. तर आम्ही 3 सीट होतो, त्यामुळे त्यांनी मला उतरवलेलं आहे गाडीवरून. आणि त्यांना लाज पण नाही वाटली का मला उतरवण्याच्या जागी भाऊनी उतरायला पाहिजे होतं गाडीवरून. तो मला उतरवलं. तर आता आम्ही चाललोय. मला चालत चालत तिथे बोलवलं आहे का तू तिकडे ये, तिथे ट्रॅफिक पोलीस नसतील तिकडे. इथे मी पण आणि थोडंसं चालायचं होतं कारण ते ट्रॅफिक पोलीस रिक्स नाही घेऊ शकत. फुकटचे त्यांना फाईन देण्यापेक्षा आपण काहीच आम्ही तिकडनं निघून आलेलो आहोत. तशाच रीते आम्ही सेफली निघालो. तर आता चाललोय घरी. त्या घरी जाऊन बघू काय करायचं काय नाही. राहतो दोघी कशी आहे काही यांची फालतूगिरी चाललेली आहे इकडे. राहुल बोलतो दिसत नाही का रे. फायनली आम्ही पोचलेलो आहोत सोसायटीच्या खाली. कुत्र्याने आमचं खूप भारी स्वागत केलं आहे. त्यांनी सकाळी काढला. हाय गाईस, तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत आता. आणि आता आम्ही घरी पोचलोय, पण काय करायचं काय समजत नाही, त्यामुळे मी चेंजसुद्धा नाही केलं. तशीच बसून राहिलेले आहे. काय जेवण बनवायचं ते मला माहीत नाही आहे. तर सरांनी थोडेसे उपकार करून मी तुम्हाला सांगितलंच का थोडंसं लवकर सोडलंय. नाही ना वडापाव दिले. हा खोटी बोलते सांगत ना. आम्हाला वडापाव सुद्धा दिला, पण ते जाऊ द्यात, आम्ही काय बोलत नाही त्याच्याबद्दल. तर वडापाव वगैरे खाल्ला आणि आम्ही सुटकन निघालेलो आहोत ऑफिसमधून. आता काय करायचं विचार करते. आता बघू काय होतो प्लॅन, तुम्हाला मी सांगेनच. आता आम्ही सिम अपडेट करायला चाललो आहोत. चला भेटूयात जिओ गॅलरीमध्ये. असं मी कधीच बोलली नाही आहे गाईस तुम्हाला का मी चालले आता परत बोईसरला. मला एवढी काही खास झाली नाही. मी बोईसरला परत येईन, काहीच गरज नाही मला जायची. ह्याला नाही येत मी. नाही येणार मी. नाही. हां मी काय हो, आत्ताच मी आली. अख्खा दिवस ते खुर्चीत बसून आली ना. आता फिर आपला रूल आहे, आपण घरात 8 वाजता द्यायचा. ब्लॉग मध्ये ये ना. नको बघा यो इकडे झोपलाय आणि मला सुद्धा बोलतोय. याला मला आता परत एवढा लांब बसायला. अगं पण आपला रूल काय आहे, रोज 8 वाजता घरी यायचा. अरे पण तो रूल आहे. आज जरा पहिल्यांदा लवकर आलो तर नाही, तसं नसतंय. काय जातंय असा कसा चालतंय. हे असं आहे गाईस, मला डोक्यात जाते माणूस. तिथं जेवण बनवायचं काम तर काय करायला. बघा गाईस, मी ड्रिल मशीनवर झोपलोय नाही, हिच्याने होलं पाडायच्यात. काय काम आहेत घरात ती तर करायलाच नको. नाही मला काय नाही येत. तुला कोणते खिल्ले पाहिजे दाखवचं. मला माहिती कोणते खिल्ले. बापू तुला ड्रिल मशीन मारायला सांगितली, ती एक ड्रिल मशीन नाही मारवत. स्क्रू ड्रायव्हर नव्हता. मग स्क्रू ड्रायव्हर कुठे? लंडनला नव्हता, खालच्या रूम मध्ये होता. खालच्या रूम मध्ये तो घेऊन गेला. मी त्याला बोललो घेऊन ये, त्याच्यानं माझ्या भांडणं झालेली. तो घेऊन येईल का मी त्या टॉस खेळलो. खालच्या रूम मध्ये होता फक्त गाईस. खालच्या रूम मध्ये राहुलच्या घरात स्क्रू ड्रायव्हर होता. तो त्याला 2 पावलं खाली उतरून जाऊन 2 पावलं नाही, कुठे नको बोलू. 2 पावलं नाही. ना माझ्याकडे कॅमेरा. जाऊ द्या, हे आमचं असंच चालू राहील. काय उपयोग नाही बोलून. तर मी तुम्हाला आता कधी काय नाही माहिती नाही. मला भेटतो आम्ही तुम्हाला बोईसरला. मी नाही जाणार आहे काही बोईसर बिसरला. बघू गेली तर आता कसे बाय. चल, तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात गाईस प्लीज आता कॅमेराची क्लॅरिटी चेंज होणार आहे गाईस, तुमच्यासाठी खास कॅमेरा माझा चेंज होणार आहे आता. तुम्हाला मी सांगेनच थोड्या दिवसात. पण बघा मला तुम्ही सांगा, पहिल्याचे व्हिडिओ चांगले होते का आत्ताचे व्हिडिओ चांगले. थोडंफार मिक्सअप असेल कॅमेरा, एकच कॅमेरा असेल असं नाही, मिक्स असेल कॅमेरा. पण तुम्ही मला सांगा कसे आहेत माझे व्लॉग. आणि क्लिअरिटी पण ते मला क्लिअरिटीमध्ये माझं थोडंसं
होतं ते, कारण की माझा र आणि ल मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम आहे. ही पट आहे ना, पटीमुळे. हा तिकडनं अशा हवा पाशाचे पटीमुळे माझा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बाय ल बोल ल जाऊ द्या. बाय ल बोल ना ल तर आता मी तुम्हाला नंतर बाय ल बोलते. बोल ल ल र र ल र ब र र ल ल र ल तर हे असं होतं माझ्याजवळ, त्यामुळे मी असे एके बोलू शकते, पण ते दोघे पण जोडीला आले का मग माझी, त्यामुळे जाऊ द्या. आता बोलू नंतर आपण, तुमच्याशी नंतर मी बोलते.